मित्रांनो, हा आहे एमपीएससीचा जुना सिलेबस आणि हा आहे एमपीएससीचा नवीन सिलेबस जो पूर्णपणे यूपीएससीच्या धर्तीवरती बनवला गेलेला आहे। जुन्या सिलेबस अनुसार तुम्हाला अभ्यासाचे होते फक्त 7 विषय। आता नवीन सिलेबस अनुसार तुम्हाला 11 पेक्षा जास्त विषय आहेत। तुम्हाला मित्रांनो इतिहास हा विषय नक्की माहिती असेल। आता या इतिहास या विषयामधील टोटल 6 वेगवेगळे विषय असणार आहेत, म्हणजे एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न, पोस्ट इंडिपेंडन्स, वर्ल्ड हिस्ट्री आणि आर्ट अँड कल्चर। म्हणून आता एमपीएससीचा पण मेन्सचा सिलेबस खूप सखोल झालेला आहे। आधी मित्रांनो एमपीएससी मेन्स ही फक्त 700 मार्काची होती, तर आता एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह मेन्स ही 1750 मार्काची असणार आहे। त्यामुळे मित्रांनो आता नवीन युद्धासाठी तुम्हाला नवीन शस्त्राची गरज पडणार आहे। हे नवीन शस्त्र म्हणजे यूपीएससी पार्श्वभूमी असलेलं कोचिंग सेंटर। अशा सेंटरमध्ये एक होलिस्टिक बॅच असते। त्या बॅचमध्ये तुम्हाला फक्त शिकवलं जात नाही, तर तुम्हाला घडवलं जातं। आणि सगळ्यात मोठा ब्रह्मास्त्र म्हणजे आन्सर रायटिंग, ज्याशिवाय मेन्स आता देणं शक्य नाही। मित्रांनो ओरिएंटेशन कसं चेंज होतो बघा। आता फक्त कुठला चक्रवात कुठल्या साली आणि कुठे आला हे फक्त जाणून न घेता कुठला चक्रवात कसा तयार होतो हे पण शिकणं, जाणून घेणं आणि ते कसं लिहिणं ह्याचा सराव जास्ती गरजेचा आहे। म्हणूनच मित्रांनो आपण एमपीएससी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह बॅच 2025-26 घेऊन येत आहोत। ही बॅच 2025 आणि 26 मध्ये अटेम्प्ट देणारे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे। ही बॅच 18 नोव्हेंबरला चालू होणार आहे, ज्याचं ओरिएंटेशन मित्रांनो 14 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता असणार आहे। या ओरिएंटेशन सेशनमध्ये कसं आपण शेड्यूलिंग केलेलं आहे, म्हणजे आपण कुठले सब्जेक्ट्स कसे कव्हर करणार आहोत, कुठली फॅकल्टी आहे आणि आपली नेमकी स्ट्रॅटेजी काय असणार आहे। तर मित्रांनो जर तुम्हाला हे ओरिएंटेशन सेशन अटेंड करायचं असेल तर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे। लगेच खाली दिलेल्या लिंकवरती रजिस्ट्रेशन करा। भेटूयात ओरिएंटेशन सेशनला। धन्यवाद।